क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत दिह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत, ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं असे श्री संत हिको कमी राहू द्या, देहूनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाचा भाव असा, इकडे लक्ष द्या. महाराजांनी या अभंगामध्ये वेळेला किंमत दिली. आपल्या जीवनातला एक सेकंद कोट्यावधी रुपये दिले तरी पैशाने त्याची किंमत मोजता येणार नाही. म्हणून या क्षणापासून त्या क्षणापर्यंत आपण जगू, याची शाश्वती किंवा ही सत्ता तुमच्या आमच्या हातात नसल्यामुळं प्रत्येक क्षण आपण विचारामध्ये घालू. उपदेश केला महाराजांनी की या क्षणापासून त्या क्षणापर्यंत जगण्याची सत्ता तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. समुद्रासारखा संसार तुमच्या आमच्या समोर पसरला. हा संसार तरुण जावा असं वाटत असेल तर तुमच्या जीवनामध्ये विचार महत्वाचा आहे. कारण 3.5 हाताची ही इमारत शरीर नासक आहे, हे कधी ना कधी भंगणार आहे. प्रत्येकाच्या उशाला येऊन काळ थांबलेला आहे. तुम्हा आम्हाला झोप आहे सज्जनानो, पण काळाला झोप नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराया उपदेश करतात की संताच्या करंगळीला धरून आपल्या जीवनाची यात्रा पहिलं तीराला लावा. उशीर करू नका. तातडी शब्द वापरला नसता या मृत्यू लोकामध्ये. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरोनी राहू. धूर हा धुंदीवाचक शब्द आहे आणि धुंदी शास्त्रामध्ये 3 प्रकारची सांगितली. सत्तेची धुंदी, संपत्तीची धुंदी आणि तारुण्याची धुंदी. या 3 गोष्टी प्रत्येक माणसाला भगवंताने दिल्या. या 3 गोष्टीचा धूर जीवन जगत असताना तुमच्या डोळ्यावर येऊ देऊ नका. कारण काळ उशाला आहे, शरीर नाशिवंत आहे. कोण दिवस येईल कायचा नाही देहाचा, असा या अभंगाचा भाव आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. पांढरगाव या भूमीमध्ये एक छोट्या खाणी हा देवीनगर तंडा, आणि या तंड्यामध्ये ज्यांनी स्वतःचं 100 वर्ष पूर्ण करून 5 वर्षे 4 वर्षे वर घालवले, अतिशय कष्टामधून मेहनतीमधून जीवन जगत असताना कुठेही आपल्याकडून चूक होऊ नये. बरं का, पाऊल उचलून टाकताना आपल्या पायाखाली मुंगी सुद्धा मरू नये याची जाणीव ठेवणारे कैलासवासी पिताश्री धोंडीबादादा तोळाजी पवार या भाविकाला जाऊन आज 13 दिवस किंवा 14 दिवस, आपल्या जे नियमाप्रमाणे असेल तो त्यांचा आजचा हा दिवस आहे. म्हणून जसं आपण म्हणतो की एखाद्या संतांनी एखाद्या बाईला आशीर्वाद द्यावा, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, तसं 4 मुली आणि 4 मुलं त्यांच्या पोटी जन्माला आले. ते गेले पण त्यांच्या पत्नी पाठीमागं आहेत, आहे की नाही. आदरणीय बाबूरावजी, उत्तमरावजी, किसनरावजी आणि शिवाजीराव असे 4 भाऊ आहेत. त्यांची आई आहे, वडील गेले, है का नाही. त्यांना 4 बहिणी आहेत. असा गोड परिवार आहे. आणि त्या वडिलाच्या गोड जेवणानिमित्त, आमच्याकडं गोड जेवण म्हणतो आम्ही किंवा गंगापूजन म्हणतो, त्या गंगापूजनानिमित्त आपण सर्वजण भाविक या ठिकाणी उपलब्ध झाला, त्याबद्दल या परिवाराच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आणि सज्जनांनो, जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारे फक्त 3च नाते आहेत आपल्या जगामध्ये. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. भगवंत, संत, नसता जन्म देणारे मायबाप. हे जर सोडलं का महाराज,
चोर असल नाहीतर संत असल, पण देवानी तो माणूस कधी उपवासी मरू दिला नाही. प्रेम करणारा जगावर जगाचा बाप आहे भगवान परमात्मा. संत एक अशी क्रांती आहे महाराज, कितीही त्रास द्या तुम्ही, पण त्रास देणाऱ्या माणसाला सुद्धा आशीर्वाद देणारी जात या जगामध्ये संताची. इकडे लक्ष द्या, विष्णू द्यावा. जाऊ दे त्याच्याकडे बघू बघू मारायची पाळी आली. इकडे लक्ष द्या तुम्ही, इकडे लक्ष द्या. एका साधूला परदेशामध्ये जायचं होतं आणि त्याला कळालं की ही जहाज परदेशात जाणार आहे. ज्या राजाची जहाज होती त्या राजाकडे गेला तो संत, भगव्या कपड्यावाला, सूर्यासारखं तेज, केळीच्या खांबासारखी मूर्ती, नौजवान. माधव भाऊ इकडे लक्ष द्या. राजेसाहेब मला परदेशात जायचंय, तुमची जहाज आहे, मला यायचंय तुमच्यासोबत. राजानं सांगितलं मी नाही जाणार, माझे सेवक जाणार आहेत. संत कसे असतात त्याच्याबद्दल सांगतोय. भगवान बाबाच्या जेवणामध्ये लोकांनी विष कालवलंय. किती खराब लोक महाराज. पण विष घालणाऱ्या माणसाला संत भगवान बाबांनी आशीर्वाद दिला, जा बाबा तुझं चांगलं होईल. राजांनी सांगितलं भगव्या कपड्यावाल्या साधूला, ही जहाज माझे सेवक चाललेत, मी त्यांना सांगतो याच्यात बसा. तो साधू बसला. पाण्यावर जहाज सुरू झाली. भगव्या कपड्यावाल्या साधूचं तेज पाहून जे सेवक लोक नावेमध्ये होते त्यांना खपलं नाही ते, आणि शिव्या द्यायला सुरुवात केली. हो, कपडे घालून भोंदूगिरी करतात ही मूर्ख लोक. मोठ्या मोठ्यानं बोलायला लागली. हो, स्वतःला साधू म्हणून घेतात आणि लोकाला भोंदीत राहतात, पैसे गोळा करतात. अक्कल नाही बिचारा, बसलाय आमच्या जहाजामध्ये. हे सेवक लोकांनी चर्चा करायला चालू केली, तो ऐकतो. उघड्या कानानं तो साधू ऐकतो, पण त्याला राग येत नाही. महत्वाचे मुद्दे, माणूस म्हणून कसं जगावं, संत कसे असतात हे कीर्तनात शिकून जा. काहीही बोलले तरी त्या साधूला राग येत नाही. शेवटी ते सेवक त्याच्या जवळ गेले. ए, लाज वाटत नाही तुझ्या जीवाला? अरे काम करून जग ना, आम्ही काम करतोय, फुकट रुपया कोणाचा घेत नाही. मूर्खा, बिगर पैशाचा आमच्या जहाजामध्ये चालला. खूप बोलले खूप. महाराज साधूला अजिबात राग येत नाही. त्याला राग येत नाही, त्याचा राग यांना यायला लागला. म्हणून त्याला धरून असं हलविलं, ढकलाढकली केली. तरीही त्या साधूला राग येत नाही. शेवटी 2-4 झापडा मारल्या त्याच्या थोबाडीमध्ये. थोबाड फुटेपर्यंत त्याला मारलं महाराज. तुम्हाला सांगू मी, त्यानं सहन केलं महाराज, पण देवाला खपलं नाही. जगाचा बाप त्या जहाजामध्ये प्रगट झाला आणि त्या साधूला मारणाऱ्या लोकांना बोलत नाही देव. साधूला म्हणतो काय माणूस आहेस तू? अरे हे लोक मारतेत तुला. विष्णू देवा इकडे लक्ष द्या. अक्षरशः तुला मारतात ही लोक, तरी तुझ्यावर परिणाम होत नाही. मी कशासाठी सांगतोय तुम्हाला, जगामध्ये निस्वार्थ तुम्हावर प्रेम करणारी कोणती जात आहे? अरे तू, देव म्हणतो तुझी नजर नुसती याच्यावर फिरली तर ही अवलाद जळून जाईल, इतकी ताकद आहे तुझ्यात. तू बोलत नाही. तो साधू म्हणतो देवा, पलीकडची ते राहिली किती? आता आम्हाला सगळ्याला उतरायचे, ते त्यांच्या कामाला जातील, आम्ही आमच्या कामाला जाऊ. काय याच्यासोबत भांडण करून आपल्याला मिळणारे अज्ञानी लोक आहेत. देवा सोडून दे. देवाला विनंती करतो तो साधू यांच्या नादाल. देवानं सांगितलं, हे बघ तुझ्या थोबाडीत मारली या मूर्खानी, मी यांना जिवंत ठेवणार नाही, यांना जिवंत ठेवणार नाही. सांग काय करू? ही नाव मी या समुद्रामध्ये पालथी करणार, यांना बुडवून टाकणार, यांना मारून टाकणार. तुझं काय मत आहे सांग.
तुला आधार घेऊन जातो पलीकड, पण ही अवलाद मी जगू देणार नाही. गरम झालं देवाचं रक्त. महाराज त्यावेळेला तो साधू फुंदू फुंदू रडतो. त्याचं हृदय भरून आलं. देवा, माझ्यासाठी ही गरीब लोक मारतो तू. देवा, याला मारण्याची ताकद जशी तुझ्यात आहे तसं माझ्यावर जर देवा तुझं खास प्रेम असेल तर एका गोष्टीची मी भीक मागतो तुला. देव म्हणतो काय करू सांग, तुझ्यासाठी काही करतो. देवा वचन दे मला. देवाचं वचन घेतलं महाराज त्या साधूनं आणि डबडबल्या डोळ्याने विनंती केली, देवा एक काम कर, जसा तू यांना मारतोस तसा याच्यातला फक्त दुर्गुण घालव. फक्त यांच्यातली वाकडी बुद्धी आहे ती जाळून टाक. हे संतच आहेत. हे कोण आहेत? संत. याला संत म्हणतात. जसं संत तुमच्या आमच्यावर उपकार करतात, जगाचा बाप उपकार करतो, तसं मला महत्त्वाच्या मुद्द्यावर यायचंय की जन्म देणारे मायबाप निस्वार्थपणे तुमच्या आमच्यावर प्रेम करतात. म्हणून जिवंतपणे मायबापाची सेवा ही देवाची सेवा आहे. बाप मेल्याच्या नंतर 1 क्विंटल बुंदी गाळीत असेल माणूस आणि जिवंतपणी बापावर प्रेम करीत नसेल, त्याच्या इतका मूर्ख माणूस नाही. कबीरजीचा अभंग आहे, अनाळी दुनिया भजन बिना कैशी तरी. अनाळी दुनिया भजन कैशी तरी. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरी. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरी. अनाळी दुनिया भजन बिना कैशी तरी. अनाळी दुनिया भजन बिना कैशी तरी. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरी. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरी. जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतैयो रामा, मरे बाद पछतैयो रे. जिंदे बाप को रोटी न दे रे, मरे बाद पछतैयो रामा, मरे बाद पछतैयो. मुठभर चावल ले ले, धड़कन कौवा दन का बुलायो रे. भजन बिना कैसी तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. अनाड़ी दुनिया भजन जिवंतपणी बापाचं तोंड पाहायला तुला लाज वाटते? मेल्याच्या नंतर 1000 पत्रिका वाटतो, हे तोथांड आहे. आज त्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. मेल्यावरी पिंडदान. त्या नाही जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतैयो रे.
आणि मग नदीच्या काठानं 10व्याच्या दिवशी मुठभर चावल लेले धडकन बंदा कव्वा बुलायो रे भजन बिना कैशी तरियो. किंवा जिवंतपणी अन्न नाही नि मेल्यावर पिंडदान, उपयोग नाही महाराज. म्हणून कैलासवासी पिताश्री धोंडीबा बाबा पवार यांच्या पूजनानिमित्त हे कीर्तन आहे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या महाराज. आजही या परिवाराच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. ते बाबूराव म्हणून तर त्यांना शब्दागणीच गैवर येतोय. बाप कधी कळतो महाराज? महिला मंडळी, बाप म्हणलं की प्रत्येक बाईला इथून आपला बाप दिसतो. प्रत्येक बाईला बाप माणसाला किती वर्षाचं झाल्यावर कळतो. कीर्तनामध्ये माझा प्रश्न आहे तुम्हाला, कधी कळतो बाप माणसाला? बाप कधी कळतो महाराज? बाप मेल्याच्या नंतर कळतो. आणि तोही कधी? बाप मेल्याच्या नंतर 2-3 महिने निघून गेले आणि गावाच्या चौकामध्ये एका माणसाने त्या मुलाला शिवी दिली. चौकामध्ये लोकांची शिवी सहन केली, पण शेतामध्ये गेला आणि एक झाड धरून आपतो आपतो रडला. आज माझा बाप जर जिवंत असता तर या माणसाने मला ही शिवी दिली नसती. कधी कळतो बाप माणसाला? जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे महाराज, तोपर्यंत हिम्मत होत नाही कोणाची बोलायची. म्हातारा बाप असू द्या, ते घरावर वजन आणि पांघरून असतंय. पण एकदा का बाप मुलाला सोडून गेला की त्या मुलाचा जगातला आधार गेला. लक्षात ठेवा. हे माझ्या अनुभवातलं बोलतोय मी. माझे वडील मला सोडून गेले, त्याला 14 वर्ष झालं. नीट लक्ष द्या माझ्याकडे तुम्ही. मी जसा दिसतोय तुम्हाला, जसा मी दिसतो असे माझ्यापेक्षा 10 पट माझे वडील होते. जुन्या काळातले पहिलवान होते. 2 क्विंटल डिंक, डिंक कळतो का इकडं? 2 क्विंटल डिंक, त्या डिंकाचे लाडू गावरान तुपामध्ये तळून साखरेच्या पाकात लाडू बनवून खाल्ले होते माझ्या वडिलांना. जुन्या काळातले पहिलवान होते, शक्तिमान होते. पण उभ्या जिंदगीत ह्या तोंडाने शिवी सुद्धा कुणाला दिली नाही. हे महत्वाचं आहे. कीर्तन करून कुठूनही आलो, फक्त गाडीचा आवाज वाजला की माझे वडील उठून अंगणामध्ये उभे असायचे. अंथरुणात उठून बसायचं नाही हो, उठून हो कुठून तरी माझा वाघ कीर्तन करून येतोय, हा स्वाभिमान वडिलाला. स्वाभिमान सगळ्याला सांगतोय कीर्तनामध्ये मी. टाळकरी आपण सगळे एकच आहेत महाराज. असं जगावं माणसानी की कुठंतरी जन्म देणाऱ्या बापाची छाती वाघावनी फुगावा. हो, बापाला गावामध्ये वाघावनी जगण्याची संधी द्यायचं काम आपण करावं. हो, कारण राम वनवासाला गेले, आई रडून थांबली कौशल्या माता, पण दशरथ राजे जगले नाही महाराज. अतिशय रामायणातला गोड दृष्टांत आहे. रामाला वनवासामध्ये घालून सुमंत प्रधानाचा रथ सूर्य मावळताना सीमेवर येतो. सुमंत प्रधानाला वाटतं गावातले लोक जागे असतील, रिकामा रथ घेऊन गेलो तर हलक्या काळजाची माणसं मरतील, कारण सहन होत नाही ना. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आम्हाला सोडलं त्यावेळेला लोकांनी आत्महत्या केल्या महाराज. मोठा माणूस गेल्याच्या नंतर आपल्यासारख्याला वाटतंय आपल्याला सुद्धा मरण यावं. आजही मुंडे साहेबाचा फोटो पाहिला तर कुठल्याही जातीचा माणूस असो त्याला म्हणावं लागतंय आमचे साहेब जिवंत असते तर महाराष्ट्रामध्ये ही घाण झाली नसती. उद्धव भाऊ म्हणावं लागतंय. म्हणून सुमंत प्रधानाला वाटलं की हो रिकामा रथ घेऊन जर मी गेलो
तर हलक्या काळजाची माणसं जगणार नाहीत, मरतील. मध्यरात्रीला रथ घेऊन सुमंत प्रधान कौशल्या मातेच्या महालाच्या समोर आले. वेळ कोणती होती? मध्यरात्र. रथातून उडी टाकली प्रधानाने. तुम्हाला दिसन असं सांगतोय मी, इथून दिसन. 6 दिवस झालते रामाला वनवासात जाऊन, आणि रामाची माय 6 दिवसापासून महालाच्या चौकामध्ये मान खाली घालून रडत होती. सुमंत प्रधान गेले आणि रामाच्या आई समोर चोरासारखे उभे राहिले. कौशल्यामाईची मान खाली असल्यामुळं प्रधान तिला दिसत नव्हता, पण पाठीमागून लक्ष्मणाची आई सुमित्रा माते तिनं धक्का दिला. कौशल्या भवन सुमंतजी आलेत. सुमंतजी आलेत हे कळाल्यावर कौशल्या माता पटकन उठली आणि महालाच्या बाहेर पळत सुटली. प्रधानाकडे बघत नाही ती, कारण तिला आशा होती की माझा राम नक्की वापस आला असेल. महाराज रामाची आई रामाच्या रथाचे जे घोडे होते त्या घोड्यानं महालातून बाहेर येणारी रामाची आई पाहिली आणि घोड्यानं मान हलवली अशी, आई अंदर चली जा, वापस जा आई, 6 बाळातून तुझं एकही बाळ आणलं नाही, वापस जा. पण शेवटी आई होती, घोड्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. घोडे रडत होते. शेवटी त्या घोड्याने रामाच्या आईच्या बगलामध्ये मान घालून रडायला सुरुवात केली. मुसमुसून घोडे रडून रामाच्या आईला संदेश देत होते. हे तुलसी रामायणामध्ये घोड्याची भावना लिहून ठेवलेली आहे. घोडे म्हणत होते, आई याच मुख्या प्राण्यांनी पाठीवर घेऊन तुझ्या बाळाला धनुर्विद्या शिकवली. याच मुख्या प्राण्यांनी तुझं बाळ पाठीवर घेऊन लग्नाची वरात मिरवली. याच मुख्या प्राण्यांनी तुझं बाळ पाठीवर घेऊन 6 महिन्यासाठी जंगलात सोडलंय. आई आम्हाला माफ कर. घोडे रडत होते. घोडे, ज्या देशामध्ये घोडे रडतात देवासाठी, ज्या देशामध्ये कृष्णासाठी गायी रडतात, ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजासाठी वाघ्या नावाचं कुत्रं रडतंय, ज्या देशामध्ये ज्ञानोबारायासाठी रेडा नावाचा प्राणी आपला प्राण सोडतो, ज्या देशामध्ये गंगा नावाची घोडी संत भगवान बाबा ज्या दिवशी गेले त्या दिवशी झाडाला ठोस मारून प्राण देते, तो देश पवित्र देश म्हणजे भारत देश. संताची आणि देवाची समाजाला ओळख करून प्राण्यांनी द्यावी इतका पवित्र देश. आणि कौशल्या मातेनं रात्रीच्या प्रसंगी सुमंत प्रधानाला एक प्रश्न विचारला, खूप महत्वाचा आहे. सुमंतजी, जी माते, सुमंता रामाला वनवासात जाऊन दिवस किती झाले? आई 6 दिवस झाले. 6 दिवसामध्ये माझ्या बाळाने काही खाल्लं होतं का? हे वाक्य कधी विसरू नका तुम्ही कीर्तनात. कोणताही माणूस असेल, फक्त तुमची माय घरामध्ये जिवंत असावी आणि कोणत्याही वेळेला तुम्ही घरी येऊन पहा. पाऊल वाजल्याबरोबर आई उठून बसल आणि उठल्यावर पहिलं वाक्य विचारीन, बाबा तू जेवला का? नाहीतर थोडंसं जेव. ज्या घरामध्ये आई नाही, हा आवाज त्या माणसाच्या कानावर येऊ शकत नाही, हे त्याचं दुर्दैव. महिला मंडळी सुद्धा, बाई तुम्ही कधीही माहेरला जा, फक्त माय तुमची जिवंत असावी. भीक मागन आई गल्लीमध्ये, पण मुलीची पिशवी रिकामी जाऊ देणार नाही. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा, आई विन भिकारी. कौशल्या माता रडून थांबली, कारण सुमंत प्रधानाने सांगितलं, 3 दिन बीते बिनु जलपाना. आई 6 दिवस रामाच्या सोबत होतो मी, पण 6 दिवसापैकी आपलं 3 दिवस होतो,
3 दिवसापैकी एकही दिवस तुझ्या बाळाने पाणी सुद्धा पिलेलं मी पाहिलं नाही. आणि मग कौशल्या माता टाहो फोडून रडते. राम माझा पायी गेला, रथ कारे त्वानिला, धरणी माझे माय बहिणी, नको ऋतू राघव चरणी, सूर्यवंशीच्या दिनकरा, नको तपुरे भास्करा. आणि मग तिथून सगळे सुमंत प्रधान, कौशल्या, सुमित्रा माता, महत्वाचा मुद्दा सांगायचा. दशरथ राजा कैकेयीच्या महालात पडले होते आणि तिथं जाऊन सुमंत प्रधानांनी नमस्कार केला. जय जीव महाराज. राजाला प्रधानाची नमस्कार करण्याची एवढीच पद्धत. जय जीव महाराज. तुम्हाला इथून दिसल दशरथ राजाचं डोकं विस्कटलेलं होतं, अस्तव्यस्त धरणीवर पडलेले होते. रडून रडून डोळ्याचं पाणी, तोंडातलं पाणी सुकलेलं होतं, दाढी विस्कटलेली होती. आणि दशरथ राजाला नमस्कार करण्याची प्रधानाची पद्धत होती, जय जीव. राजाला शिकवावं लागलं नाही, मान उचलली. नक्की माझा प्रधान आलाय. आल्याबरोबर सुमंत प्रधान आला. दशरथ राजाने एक वाक्य विचारलं, महाराज हे बापावरचं कीर्तन आहे म्हणून तुम्हाला सांगतो, इकडं लक्ष द्या. महाराज, ए सुमंता, आणलंस माझ्या रामाला वापस? नाही महाराज, राम तर गेले 14 वर्षासाठी. धाडकन धरणीवर डोकं पडलं, मूर्छा आली. सुमंत प्रधान खाली बसले आणि दशरथ राजाचं डोकं उचललं. नाही महाराज, धीर धरा महाराज, येणार आहेत राम. त्यावेळेला अयोध्येचा सम्राट राजा दशरथ ढोरासारखा रडतो. ए सुमंता, राम गेला, माझ्या शरीरामध्ये प्राण का थांबला? रामाशिवाय जीवन जगतो त्या व्यक्तीचा या जगात धिक्कार असो, मी तर त्याचा बाप आहे, जगणं मला शोभत नाही. एकनाथ महाराजांचा अभंग विष्णू भाऊ. कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला. रामाविना माझा चैन पडेना, सुचत नाही का, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला. दशरथ राजाच्या या शब्दाला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आधार दिलाय. माझ्याकडे लक्ष द्या. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. ए सुमंता, रामाविन जीव व्याकुळ होतो, नाही जीवासी आराम, कसा मला टाकून गेला राम. रामाशिवाय जगू शकत नाही मी. या जगाच्या पाठीवर बापाचा एकमेव दृष्टांत आहे. समोरच्या भिंतीवर एक चित्र पाहिलं, ते चित्र पाहून राजे दशरथ म्हणतात, हे कौशल्या ते बघ चित्र, हे सुमित्रा तू बघ ते चित्र, सुमंता ते बघ चित्र. हो, याला आगामी दुःख म्हणतात. शेवटच्या प्रसंगी माणसाला आठवण होते,
सरणामध्ये जळत असतात श्रावण बाळाचे मायबाप आणि श्रावण बाळ, आणि तिथून शाप मिळत असतो, मरताना दिसतं ते. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? काय काय कर्म केलं आपण ती मरताना माणसाला दिसतं, त्याला आगामी दुःख म्हणतात. असाच मरशील. अरे जसं आम्ही एकुलत्या एक पुत्राच्या दुःखाने बिगर पाण्याचं तडफडून मरतोय, असाच मरशील. 4 पुत्र होतील तुला, पण पाणी पाजायला एकही शिल्लक राहणार नाही. अंतकाळी गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी कर्मपर अभंगामध्ये हे लिहून ठेवलंय. त्याची सुरुवात आहे, दैव घेता झोले प्रयत्न करिता काही न चाले. 4 पुत्र राजा दशरथा अंतकाळी एकही नव्हता. कृष्णा सारिखे वैभव बंदिशाळे वसुदेव तुका म्हणे कर्मरेखा कदा न चुके. दशरथ राजांनी 6 वेळेस रामाचं नाव घेतलं आणि प्राण सोडला. राम राम कही राम, कही राम राम कही राम, तनु परिहराव गयो सुरधाम. 6 वेळेस रामाचं नाव घेतलं आणि प्राण सोडला. अयोध्येचा सम्राट राजा दशरथ आपला पुत्र दुःखामध्ये सापडला. मी बाप आहे, हिको कमी करे, त्याचं जगणं मला शोभत नाही, प्राण सोडला. बापाचं किती मुलावर प्रेम असतं स्वतंत्र रामायणातला राजा दशरथ शिकवतो. तसं आजचा जो हा कार्यक्रम आहे, कीर्तन कोण्या कार्याला अनुसरू नये त्याबद्दल रामायणामध्ये आपण हे गेलो. यालाच लागून बोलतोय मी की हरेक माणसाला मरण आहे महाराज, पण मरण कोणत्या दिवशी येईल हे जगात कोणी सांगू शकत नाही. बघा, 6 गोष्टी तुमच्या आमच्या हातामध्ये नाहीत. देवाचं नाव फक्त याच्यासाठी घ्यायचंय, चांगलं वागायचंय फक्त या 6 गोष्टीसाठी. सगळे सूत्र देवानी तुमच्या आमच्या हातामध्ये दिले, पण या 6 गोष्टी नाही. जसं कॅबिनेट मंत्री, आपलं मुख्यमंत्री काही कॅबिनेट मंत्रीपद स्वतःकडे ठेवतो, त्यातली त्यात गृहमंत्री पद तर कुणाला देतच नाही. आणि तसंच आहे हे, देवानी हे 6 खाते उद्धव भाऊ कोणाला दिले नाही. कोणते 6 खाते? इकडे लक्ष द्या. जन्म आणि मरण तुमच्या आमच्या हातात नाही. यश आणि अपयश तुमच्या आमच्या हातात नाही. हानी आणि लाभ, हो, हे 6 बाते विधी के हाते. जन्म आणि मरण तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. असा कोण माणूस आहे या मंडप मधला की स्वतःच्या मरणाची तारीख सांगू शकतो? शक्यच नाही महाराज. पैसे म्हणून चौकात जाऊन माणूस आगाव शहाणपणा करू शकतो, पण मरण नाही सांगू शकत. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का.
सांस रुक जाएगी चलते चलते, चम्मा चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। श्वास निकल जाएगा चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. असा कोण माणूस आहे म्हणून मरण माणसाने विसरू नये. आणि महत्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला, ज्या माणसाने स्वतःचं मरण डोळ्यात ठेवलंय तो माणूस रस्ता चुकून जगत नाही महाराज. ज्या माणसाला वाटतं या मंडपमध्ये मी नक्की मरणार आहे, तो अजिबात वाईट वागत नाही माणूस, खोटं बोलत नाही, कोणाची चोरी करत नाही, गलती करत नाही. बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा. अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा. बुरा देखन मैं गया तो बुरा मिला नहीं कोई. अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, करना पड़ेगा. मौत जब कोणताही माणूस असू या मंडप मधला, माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? हवा घेऊ नका, कपड्यानं हवा घेऊ नका, कपडा हलवू नका, आवाज थोडा खणकू देऊ नका, थोडासा कमी कर. सध्याचा काळ इतका वाईट आहे, इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला जागृत होण्यासाठी कीर्तनामध्ये सांगतोय. 95% लोक अधोगतीने मरतात सध्या, कोहल्या कुत्र्यासारखे. तुमचे डोके फ्रेश आहेत का? कोहलं कुत्र कुठे बी पडून कसं मरत होतं तसे माणसं मरत आहे सध्या. 95% समाजामध्ये अधोगतीचं मरण आहे. त्याच्यातलं 70% लोक ॲक्सिडेंट आणि अटॅकनं मरतात. विदर्भामध्ये काल माझं कीर्तन होतं. एक घटना आहे महाराज. मुलगा डॉक्टर, मुलगी डॉक्टर झाली. आई शिक्षक, वडील शिक्षक. शाळेतून आली, त्या डॉक्टर मुलांची आई, आणि पिशवी अशी ठेवली. माथ्यावर इथं चमकलं, तोंडातून फेस आला.
खाली पडली आणि मेली. पण 100 माणसाचं कुटुंब, 1 नंबरची शिक्षिका मुलगी, लोक धीर धरणार नाहीत म्हणून 1 महिना आयसीयू मध्ये प्रेत ठेवलं. लोकांनी धीर धरावा म्हणून, आणि विसरत विसरत गेल्यावर जाहीर केलं. मी काल कीर्तनाला गेलो होतो, ती मला गोष्ट, ते फोटो दाखवले. गोरीपान नौजवान बाई, एक मुलगा डॉक्टर झाला, एक मुलगी डॉक्टर, दोन्ही लेकराचे लग्न बाकी. वय का मरणाचं वय? 70. इकडं लक्ष द्या. आज भानात जगत नाही माणूस. टपरीन घुटकान काय मजा चालली लोकाची. 70% लोक अटॅक ॲक्सिडेंटनं मरतेत, खाली उडले 30%. 25% लोक औषध पिऊन, करंट लागून, फाशी घेऊन, विहिरीत उडी टाकून, दारू पिऊन मरतेत 25%. खाली किती राहिले? 5% लोक जी मरतेत, त्याच्यामध्ये नंबर आहे आजच्या म्हाताऱ्या बाबाचा, ह्या कैलासवासी धोंडीबा. कुठंतरी मरणानं, म्हातारा होऊन मरणं हे साजूक मरण आहे. नाही तर 95% लोक अधोगतीने मरतील. मरण आहे. काय कमाल आहे महाराज. आता होता म्हणतात, पण दूध पेता पेता मेला. म्हणून हे पा तुम्हाला सांगतो, त्या गदी मांडगुळकराची रचना आहे. स्वर द्या थोडा. जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात, दिशे भासते ते सर्व विश्वनाशिवंत. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कुणाची कितीही गोरीपान बायको असू द्या, कितीही गोरापान नवरा असू द्या, कीर्तन भान ठेवून ऐका. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, 1 लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. म्हणून एक क्षण सुद्धा आपल्या ताब्यात नसल्यामुळं प्रत्येक क्षण विचार करून जगा, असा अभंग. क्षण क्षण हाती, क्षण हाती, क्षण क्षण हाती.
आवाज कमी ठेवा थोडासा, थोडा कमी थोडा. ताटातला घास माणूस हातात घेतोय, तोंडात टाकतोय, पण गिळीन कोण? माझ्याकडे लक्ष नाही ना तुमचं? घास गिळी सत्ता नाही. अहो, घास गिळायची सुद्धा सत्ता तुमच्या आमच्या मध्ये नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला विचार करा. विचार हा जो शब्द आहे का महाराज, हो खूप श्रीमंत शब्द आहे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. इकडं तुमच्या घरामध्ये तुम्ही धन किती कमवलं त्याहीपेक्षा प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे. कोट्यावधी रुपये कमावले असतील या कीर्तनामध्ये एखाद्या माणसानी, पण मुलगा जर बापाचं तोंडच पाहत नसल तर काय कमावलं? माझ्याकडे लक्ष आहे तुमचं? घर किती श्रीमंत आहे त्याही पेक्षा घरातली माणसं विचाराने किती जगतात हे महत्वाचं आहे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या तुम्ही. छोटं घर असावा, साधं जीवन जगणं असावा, पण सकाळ संध्याकाळी त्या घरातल्या माणसाने एका ताटात बसून जेवावं. सध्या हॉटेल आणि घर याच्यात काही फरक नाही महाराज. हो, नातरुंड येतंय जीवन जातंय, पोरगा येतोय जीवन जातोय, बाप येतोय जीवन जातोय, म्हातारं येतंय जीवन जातोय. अशी पद्धत पूर्वी नव्हती. ही तरुण कीर्तनातली काही मंडळी इकडं लक्ष द्या. घरामध्ये पंगत बसायची आणि जुन्या काळात लुगड्यावर असणारी बाई सगळ्या लोकाला जेवण वाढायची आणि ते लोक आनंदात घरामध्ये जेवायचे, एकामेकाला गोड बोलायचे. हे दिवस सगळे संपुष्टात आले. आणि मी तर असं म्हणतो, शिक्षणापेक्षाही संस्कार महत्वाचे आहेत. जरा लक्ष द्या इकडं कीर्तनाकडं. लय लोक शिक्षण घेऊन बसले, पण बाप मेला आणि माय मेली तर मातीला सुद्धा येत नाहीत. मी म्हणतो, दिवसभर गुरंढोरं सांभाळणारा मुलगा संध्याकाळी आपल्या बापाला ताटामध्ये घेऊन जेवत असेल तर याच्यापेक्षा काय कमवता जीवनामध्ये? ह्याच्यापेक्षा श्रीमंत. अहो, किती घरं पाहिले महाराज म्या आमच्या बीडला. 42 वर्षाचा काळ पाहतो मी. बाबा तुमचा मुलगा कुठं? अमेरिकेला. 2 मुलं आहेत मला. कुठं? एक लंडनला आणि एक अमेरिकेला. त्या बंगल्यामध्ये आता डुकरं नाचते, डुकरं. मला वाटतं मराठी कळत नाही ना इकडं. काही जिंदगीत कमवू नका, संस्कार कमवा. अरे माणूस, आता काय सांगावं तुम्हाला. आमच्या वडवणीला API साहेब होते, पोलीस अधिकारी. शेवटला बुलढाण्याला DYSP होऊन ते रिटायर झाले. DYSP माणूस. मी बदनापूरला काल त्यांच्या शाळेवर गेलो. आधीच आमचा फोन झाला, पण त्या गाडीपासून पळत होते साहेब. हो, एखादा वारकरी संत आपल्या घरी येतोय त्याबद्दल आदर काय. तिथून साहेब पळत होते आणि गुडघे टिकून लोटांगण घेतलं. देव राबतो त्यांच्या घरी महाराज, प्रत्यक्षात देव राबतो. एवढा मोठा माणूस. हो, 70 माणसाचं कुटुंब आहे, 70 माणसाचं. पण हरिपाठ केल्याशिवाय जेवत नाही. मी जाहीर सांगतोय. काय लोक जीवन जगायला लागले आज, राक्षसासारखं जीवन. दारू पिणार, मांसाहार खाणार, बापाचं तोंड पाहायचं नाही, आईचं तोंड पाहायचं नाही, संस्कार जीवन शून्य. मी कशासाठी बोलतोय? हे विचार शब्द तुकोबारायांनी मांडला या अभंगाच्या चरणात. प्रत्येक क्षणाला विचार करून माणसाने जगावं. क्षणोक्षणाची करावा विचार. कशासाठी? तरावया पार. भव म्हणजे मोठा आणि सिंधू म्हणजे सागर. सागर म्हणजे समुद्र. संसाराला समुद्राची उपमा दिली का? जसं एखादा माणूस मुंबईला गेला. कुठं गेले होते तुम्ही महाराज? मुंबईला. किती दिवस राहिले?
8 दिवस. काय पाहिलं? समुद्र. महाराज नावेमध्ये जहाजामध्ये बसून मी 30 किलोमीटर समुद्रात जाऊन आलो. ठीक आहे, समुद्रामध्ये 30 किलोमीटर गेले होते तुम्ही? हो. पाणी किती आहे? समुद्र पाहिलाय तुम्ही, पाणी सांगा. समुद्र पाहून सुद्धा समुद्रातलं पाणी जगात नाही कुणी सांगू शकत. तसं 60 वर्ष झाले, 70 वर्ष झाले, 50 वर्ष झाले संसारामध्ये आपटतोय आपण, पण संसारातलं दुःख नाही ना सांगू शकत. अनेक दुःखे सांगू किती, अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, सकळ संसाराची स्थिती, प्रेमाचा हे पाषाण फुटती, भय कापचित्ती वरचा. चाहे पाषाण फुटती, नाटातलं प्रमाण दिलं की टाळकरी पक्का. काय तुकोबारायाचे उपकार कशाने फेडावत हो महाराज. किती दुःख संसारात. त्यांनी दृष्टांत देऊन सांगितले, अरे तडातड दगड उडून फुटतील, दगड दगड. दुःख सहन झाल्यामुळं दगड उडू उडू फुटतात, इतकं दुःख आहे संसारात. विठाला रात्र गेली, दिवस गेला, आयुष्य गेले, जन्मा येऊनी काय केले. किंवा आमचे ज्ञानोबाराया म्हणतात, सांडी रे सांडी बाळा, सांडी सांडी संसार छंदू, माशिया मोहळ रे, तेने रचियाला कंदू, झाडून आणि के नेला, तया फुकटची वेदू, तैसीच तुझी होईल परी, उपदेश आनंदू, जागरे पुत्र राया, जाई श्री गुरु शरण, दिह तू विसरलासी, चुकावी जन्म मरण. तसं कळणार नाही तुम्हाला. मोहळ कळतं का? बर. फिरून फिरून मावळाच्या माशांनी मधाचा गोळा तयार केला. माशीच्या तोंडात मध किती येत असेल सांगा नो. काही ज्ञानोबारायांनी लिहून ठेवलंय. अतिशय पराकाष्ठेने मधाचा गोळा माशांनी जमा केला. घडलं काय? काय घडलं? झाडून आणखी नेला. अहो, तुमच्या माझ्यासारखा शेतकरी बहादर शेतामध्ये गोंडस मोहळ पाहतो, खालून टेंबा लावतो, नाही तर कशानं तरी जाडतो. काही गुतून मेल्या, काही उठून मेल्या, काही जळून गेल्या. मधाचा गोळा शेतकरी घेऊन गेला. माशीच्या पदरात काय पडलं? ए बोला ना. बर. माशीत ना आपल्यात फरक किती? काहीच नाही. काल परवा आलेली सून म्हातारीला शब्द नाही काढू देत. मला वाटतं हे पोरायची तुमच्या सुना घरात आल्या नाही काय? सुना काय महाराज घरातच येऊ देत नाही तर. हो. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी मदालसामध्ये दृष्टांत दिलाय. सांडी रे सांडी बाळा,
सांडी संसार छंदू माशिया मोहळ रे तेने रचियला कंदू झाडून आणि केनेला तया फुकटची वेदू तैसीच म्हणजे कैसी माशी सारखी तुझी होईल परी उपदेश आनंदू जागरे पुत्र राया जाई श्री गुरु शरण देह तू विसरलासी चुकवी जन्म मरण. महाराज आणि महत्वाचं सांगतो तुम्हाला, माणूस आशेच्या जीवावर जगतो, शेवट काय नाही. माझ्याकडे लक्ष नाही ना तुमचं. एका माणसाने शेतामध्ये 2 एकर ऊस लावला. 2 एकर ऊसाचे 5 लाख रुपये आले. आणि 5 लाख रुपये ज्या महिन्यात आले त्याच्या पुढच्या महिन्यात ग्रामपंचायत लागली ना. त्या 5 लाख रुपयानं महाराज त्याला फॉर्म भरायला लावला. पण योगायोग अपक्ष फॉर्म. 2 पार्ट्यामध्ये हे आलं निवडून आणि दोघाच्या तिरगडीत हे झालं सरपंच. हे भाग्यवान माणूस आहे. 5 वर्षामध्ये 5 लाखाचा माणूस 50 लाखावर गेला. किती? 50 लाख. 5 वर्ष संपले ज्या दिवशी पुढच्या महिन्यात जिल्हा परिषद लागली. नशीबवान माणूस. तिकीट त्याला कोणी देत नव्हतं, थोडं 68 होतं ते. पण फॉर्म भरला, जिल्हा परिषदला निवडून आलं, परभणी जिल्ह्याचा अध्यक्ष झाला. तिरगडीमध्ये. भाग्यवान माणूस. 5 वर्ष परभणी जिल्हा ताब्यात. 5 कोटीचा मालक झाला. आली आमदारकी, भरला अपक्ष फॉर्म, निवडून आला. मनसे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस ह्यांच्या भांडणामध्ये ह्योच झाला मुख्यमंत्री. 5 वर्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. महाराज अब्जावधी रुपयाचा मालक झाला. भारताचा पंतप्रधान झाला. 85 वर्षाचा म्हातारा झाला. त्याला राष्ट्रपती केलं. पण टेबलवर ज्या वेळेला राष्ट्रपतीच्या 400 लोकांच्या फायली आल्या. फाशी द्यायची का नाही द्यायची म्हणून 400 फायली. त्या फायली उघडू त्याच्या डोळ्याला पाणी आलं. ह्याच्यातल्या कोणत्या माणसाला जर फाशी दिली म्हणला म्या तर हे पाप कुठं भोगावा. त्यापेक्षा ह्या धोंडीबाबाच्या कीर्तनात जाऊन बसलेलं परवडलं म्हणला. सगळ्या फायली उचलल्या आणि बॉक्सात टाकून दिल्या. उठला आणि वृंदावनला जाऊन भजन करीत बसला. आशाच्या जीवावर जगतो माणूस, शेवट काय नाही. सर्व सुखाची आशाच्या मागेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. नातातलंच प्रमाण आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्ने नाही केला. तुकोबारांनी क्षण शब्द वापरलाय. तुम्ही एक क्षणभर सुद्धा कधी विचार केला नाही तुम्ही, अख्खी जिंदगी फेल गेली महाराज.
मग याच्यामध्ये कोण सक्सेस झाला? येथे एकची लीला तरले, हे सर्व भावे जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच कडिये सरले, माया जाळ. म्हणून प्रत्येक क्षणाला विचार. कारण नशिवंत देह जाणारच काय, नशिवंत देह जाणारच शिल्लक आहेत फक्त आपले 5. शास्त्रामध्ये नाशाचे प्रकार 3 सांगितले. परतानाश, आश्रयनाश, स्वभावनाश. परतानाश, दुसऱ्यांनी दगड मारला त्याच्यात मृत्यू, परतानाश. एखाद्या वाहनामध्ये बसून जात असताना समोरच्या वाहनाची याची धडक झाली, त्याच्यात आपला नंबर लागला, आश्रयनाश. पण या दोन्ही घटनातून वाचला. घरी चहा पिताना अटॅक आला, दगडातून बचला, परतानाश. जो आश्रय एखादं साधन वाहन प्रवास करताना त्याच्यातून बचला, आश्रयनाश. पण दूध प्याता प्याता, चहा प्याता प्याता गेला, स्वभावनाश. कारण मरण हा त्याचा स्वभाव, मरणारच. हो, धनुबरायांनी वर्णन केले, शरीर जाता आगवे ते नाशिवंत स्वभावे, म्हणून इथवा झुंजावे. हो, म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हो, एक दिवस नक्की आपल्याला जावा लागणार आहे. म्हणून संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. हो, संतांच्या संगतीमध्ये राहून आपलं जीवन अगदी गोड करून घ्यावं महाराज. कुठंतरी आपल्या जीवनाला सुगंध सुटावा असं माणसाने जीवन जगावं. नसता या मृत्यू लोकामध्ये तुका म्हणे इह लोकीच्या तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे
तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू. धूर हा धुंदीवाचक शब्द आहे आणि धुंदी ही 3 प्रकारची आहे. इकडे लक्ष द्या. सत्तेची धुंदी, सरपंचापासून पंतप्रधानापर्यंत ज्या व्यक्तीला सत्ता प्राप्त झाली त्या सत्तेचा धूर तुकोबाराया म्हणले डोळ्यावर येऊ देऊ नका, तुम्ही समाजाचे सेवक आहेत. सत्ता, संपत्ती, एखाद्या माणसाकडं संपत्ती भगवंताने दिली, गुरुजी इकडे लक्ष द्या, ती दुसऱ्यावर उपकार करण्यात. इतिहासाचं संशोधन करा. इतिहास जेवढे जगामध्ये लोक अमर झाले इतिहासामध्ये, तारुण्यामध्ये त्यांनी जग जिंकलं. म्हातारपणातला अष्टगंध म्हणजे 100% धोका. हो, ज्ञानोबाराया असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, तुम्हाला यादी देतो मी आणि कीर्तन बंद करतो. 7 वर्षाची मुलगी झाशीची राणी लक्ष्मीबाई, तिचं 7 वर्षाची असताना लग्न झालं. 16व्या वर्षी मुलगा झाला. 17व्या वर्षी झालेला मुलगा मिळाला. 19व्या वर्षी नवरा मिळाला आणि 22व्या वर्षी झाशीची राणी मरण पावली. पण चंद्रसूर्य आहे तोपर्यंत भारतामध्ये 22 वर्षाची लक्ष्मी अमर आहे. 22 वर्षाचे ज्ञानोबाराया, 32 वर्षाचे जगद्गुरु शंकराचार्य, 39 वर्षाचे स्वामी विवेकानंद, 40 वर्षाचे नाथ महाराज, 42 वर्षाचे तुकोबाराया, 51 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज, 65 वर्षाचे भगवान बाबा, 64 वर्षाचे गोपीनाथराव. हे लोक जास्त दिवस जगले नाही पण इतिहासामध्ये अमर आहेत, कारण तारुण्यपणाला लावलं, समर्पित केलं. म्हणून तुकोबाराया म्हणले तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आजची ही सेवा पिताश्री कैलासवासी धोंडीबा बाबा पवार यांना 100 वर्ष पूर्ण होऊन गेले. अगदी परिपूर्ण जीवन झालं. संतती, संपत्ती, ऐश्वर्य, त्यांचं नाव जिवंत राहील असं त्यांनी कार्य केलं. सर्वांच्या वतीने ही कीर्तनाची श्रद्धांजली त्यांच्या चरणावर